पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। आणि या संदर्भात एक अपडेट आला आहे। या संदर्भात ऑफिशियली अपडेट पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर ते पत्रक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 10वीच्या बेसवर। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 29,000 रुपये महिना भेटणार आहे। तर एकदम शाही ड्यूटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघत आहे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, त्याचबरोबर ते पत्रक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती जवळपास 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी निघत आहे। कधीपर्यंत कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे ते पण आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। एक लक्षात ठेवा, पगार 29,000 रुपये प्लस यामध्ये महिना आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा, आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 100 रुपये यामध्ये फी लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी लागत नाही। आणि तुम्ही जर दिव्यांगजन असाल PWD तरी 1 रुपये सुद्धा फी लागत नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC WSNT विजो ओपन SBC कोणत्या कॅटेगरी 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नसते, एक लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। या संदर्भात एक अपडेट आला, ते पत्रक मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, डायरेक्ट डाक भवन मधून संसद मार्ग डाक भवन मधून जे विद्यार्थी मित्रांनो हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला पत्रक दिसत असेल, बघा डाक भवन संसद मार्ग नई दिल्ली। तर बघा इथून पत्रकाला काय म्हटलं आहे, ऑल द CPM। त्याचबरोबर बघा सब्जेक्ट का आहे, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टेंटेटिव्ह शेड्यूल दियर। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी दिला म्हणजे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं म्हणजे फेज 2ची वॅकन्सी हे आहे। म्हणजे पहिली जी भरती आहे हे जानेवारी महिन्यामध्ये निघाली, त्यांना आता जे विद्यार्थी मित्रांनो हे जुलैची ही वॅकन्सी एक लक्षात ठेवा। तर फेज 2ची जी वॅकन्सी ही जुलैमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, बघा या ठिकाणी शेड्यूल 2 नाव त्याला दिलं आहे, एक लक्षात ठेवा, जुलै शेड्यूल 2 नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर बघा दिस रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरीड आउट बाय द सर्कल्स अँड डिव्हिजन फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 हे इंग्रजीमधलं पत्र आहे। तर मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून देतो, कारण की इंग्रजीमध्ये कोणालाही समजणार नाही। बघा काय म्हटलं आहे हे पत्रकमध्ये, डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली। तर बघा विषय काय आहे, जीडीएस ऑनलाईन सहभागिता वेळापत्रक 2 जुलै 2026 पूर्व तयारी सराव आणि त्याचे तात्पुरते वेळापत्रक बाबत। आणि त्याचबरोबर बघा सर अँड मॅडम, हे जीडीएस ऑनलाईन नियुक्ती अनुसूची 2 जुलै 2026 साठी मंडळे आणि विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या कार्यवाही संदर्भात आहे। माहिती असल्याप्रमाणे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 हे दिनांक 22 जुलै 2026 रोजी आधी संपले आहे। त्यानुसार जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 साठी खालीलप्रमाणे तयारीच्या कामांना सुरुवात करण्याकरिता कालमर्यादा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट दिली आहे। बघा मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाची संरचना पूर्ण तपासणी
तर बघा या ठिकाणी 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर विभागाद्वारे रिक्त जागांचे आकलन, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 ऑगस्टपर्यंत असणार आहे. आणि त्याचबरोबर जे वर्तुळाची व्यापलेली रिक्त जागेची पडताळणी, तर हे 4 जुलै 2026 ते 5 जुलै 4 ऑगस्ट 2026 ते 5 ऑगस्ट 2026 पर्यंत. आणि त्याचबरोबर बघा विभागाद्वारे रिक्त जागांचा संकलन बघा या ठिकाणी 3 ऑगस्ट 2026 पर्यंत. आणि वर्तुळांनी व्यापलेली रिक्त जागेची पडताळणी जी आहे ते 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट पर्यंत. आणि त्याचबरोबर वर्तनात्मक अधिसूचनेचे प्रकाशन आणि त्यानंतर कार्यवाही, तर हे स्वतंत्रपणे या ठिकाणी कळवावे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघा अंतिम रिक्त पदांच्या अधिसूचनेसाठी 30 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार विभागाद्वारे खालील रिक्त पदांचा समावेश वगळणी केली जाईल. एक लक्षात ठेवा, समाविष्ट केली जाणार आहे. राजीनामा, बदली, सेवामुक्ती, स्वच्छता सेवामुक्तीसह शिस्तभंगाच्या कारणास्तव, त्याचबरोबर सेवा समाप्ती, बडतर्फ, नियुक्ती, पदोन्नती, IPPB आणि APS मध्ये दीर्घकालीन प्रतिनियुक्ती 6 महिन्यापेक्षा जास्त इत्यादी कारणामुळे 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 दरम्यान निर्माण होणाऱ्या रिक्त जागा. तर बघा जे काही रिक्त जागा आहे ते आता या ठिकाणी पाहणार किती जागा आहे, त्यानंतर जागा काढणार. त्याचबरोबर GDS ऑनलाईन नियुक्ती वेळापत्रक जानेवारी 2026 मधील न भरलेल्या रिक्त जागा, जिथे कोणताही उमेदवार हजर झाला नाही किंवा रुजू झाल्यानंतर राजीनामा दिला तर त्या जागा अजूनही रिक्त असतील. तर बघा या संदर्भात हे पत्रक आलं, म्हणजे नवीन भरती या ठिकाणी निघत आहे. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची या संदर्भातच हे पत्रक या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पत्रक आलेलं आहे. तर त्यामुळे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती निघत आहे. 10वी पाससाठी कोणत्याही पेपरने डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे यामध्ये ते तुम्हाला सांगतो. त्यानंतर भरती कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल तुम्हाला बोलणार आहे. बघा यामध्ये 3 पद आहे. पहिले जे पद आहे ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, हे सर्वात वरचं पद आहे. तर यामध्ये जो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. यामध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं यामध्ये पद असणार आहे. यामध्ये पगार 10,000 ते 25,000 रुपये महिना भेटणार आहे. काम कोणतं करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनाचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे. पगार 10,000 ते 25,000च्या आसपास. त्याचबरोबर डाक सुखचं पद असणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागणार आहे. पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना. अशा प्रकारे आपल्याला काम करावं लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक या ठिकाणी आलं आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी भरती आहे, नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर जवळपास आपल्याला 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या अंदर आपल्याला वॅकन्सी पाहायला भेटणार आहे. 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या अंदर आपल्याला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती निघणार आहे. या संदर्भात आपल्याला जाहिरात पाहायला भेटणार. जवळपास 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती निघणार आहे. त्यामुळे संयम ठेवा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे, कारण की अपडेट आलेला आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.